सर्वात आधी ओव्हर थिंकिंग करणं बंद केलं पाहिजे. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, तर ओव्हर थिंकिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचा गरजेपेक्षा जास्त विचार करत राहणं. फॉर एक्झाम्पल, मी असं का बोलले, हे असं बोलायला नको होतं, लोक काय विचार करत असतील, जर असं झालं तर, उद्या काही चुकलं तर. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा मनात फिरत राहते. यामुळे झोप लागत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठ्या वाटायला लागतात. ओव्हर थिंकिंगची लक्षणं कोणती आहेत, तर छोट्या गोष्टीवरून खूप मोठी जास्त सतत चिंता करत राहणं, निगेटिव्ह फ्युचर इमॅजिन करणं, म्हणजेच उद्या वाईट असं काही झालं तर, उद्या काही घडलं तर, हे निगेटिव्ह थॉट्स मनामध्ये यायला लागतात. पास्ट मधील चुका सतत आठवणं, गेल्या जे काही कालचा दिवसही झाला तरी तो पास्टच असतो, तरी तो सतत आठवत राहून स्वतःला त्रास करून घेणं, डिसिजन घ्यायला खूप वेळ लागणं, मन शांत न राहणं, ही ओव्हर थिंकिंगची लक्षणं आहेत. तर यासाठी आपला स्वतःचा माइंडसेट बदलणं खूप गरजेचं आहे. यासाठी पहिल्या दिवसापासून सुरुवात करा. पहिल्या दिवशी मनातले सगळे विचार पेपरवर लिहा, यामुळे मन हलकं होतं. दुसऱ्या दिवशी 10 मिनिटे शांत बसण्याचा प्रयत्न करा. मोबाईल बाजूला ठेवून शांत 10 मिनिटं बसा. तिसऱ्या दिवशी निगेटिव्ह थॉट्स ला स्टॉप असं म्हणा. निगेटिव्ह थॉट विचार मनात आला की स्वतःलाच म्हणा स्टॉप. चौथ्या डिजिटल डिटॉक्स 2 hours म्हणजे 2 तास सोशल मीडिया बंद करा. 5व्या दिवशी ग्रॅटिट्यूड लिस्ट, आजच्या 5 चांगल्या गोष्टी करा, जे काही तुम्ही चांगल्या केल्या असतील ते लिहा, बोला. 6व्या दिवशी वॉक करताना डीप ब्रीदिंग करा. 7व्या दिवशी स्वतःशीच बोला, आरशासमोर उभं राहून बोला, मी शांत आहे, मी स्ट्रॉंग आहे. सिंपल डेली हॅबिट सांगते. सकाळी लवकर उठल्यानंतर मोबाईल नको, डीप ब्रीदिंग करा आणि ऍक्शन घ्यायला सुरुवात करा. जास्त विचार करण्यापेक्षा छोट्या छोट्या ऍक्शन घेण्यास सुरुवात करा. नाईट रिफ्लेक्शन, झोपण्यापूर्वी 3 पॉझिटिव्ह गोष्टी आठवा. ओव्हर थिंकिंग हा प्रॉब्लेम नाही, तर आपली शांतता नक्कीच कमी करतो.